मित्रांनो, गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे आणि थंडी जसजशी वाढत आहे तसतसं शहराचं राजकीय वातावरण मात्र तापत आहे आणि त्याला कारण तसंच आहे म्हणजे आगामी 15 जानेवारीला होत असलेल्या मनपा निवडणुका. आता या मनपा निवडणुकांच्या बाबतीत प्रत्यक्ष पब्लिकच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज ऑनफिल्ड आलेलो आहोत. नमस्कार, मी जितेंद्र आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज. या ठिकाणी पक्षीय बलाबल प्रत्येक पक्ष जरी सांगत असला तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये काय होईल हे येणारी वेळच सांगेल, परंतु प्रत्येक सामान्य माणूस याबद्दल काय विचार करतो आणि प्रत्येकाच्या मनात या निवडणुकांबद्दल काय उत्सुकता आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण आज ऑनफिल्ड आलेलो आहोत. तर चला जाऊया. तर कॅम्प परिसरात सध्या आपण आलेलो आहे. जाणून घेऊया यांच्याशी की आता आगामी मनपा निवडणुकीसंदर्भात आपल्या काय अपेक्षा आहे, काय बदल आवश्यक आहे महानगरपालिकेत. आपल्या इकडे MIDCमध्ये मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे. रोजगार आपल्या विदर्भात म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि आता आपल्याला काय वाटते पक्षीय बलाबल जे आहे तर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील? वर्चस्व तर तसं म्हटलं जाते भाजपचं आहे, पण अपोजिट पक्ष थोडा चांगला प्रबळ आहे. तो मे बी म्हणजे त्यांची फाईट चांगली देणार आहे. तुम्ही कशाला माणूस पाहून मतदान करणार की पक्ष पाहून? माणूस पाहू. आणि तसंही म्हणा स्थानिक राजकारण हे माणसाच्याच याच्यावर जास्त डिपेंड करते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीच जास्त पाहिल्या जाते. तर आपल्याला आता सध्या जे आतापर्यंत प्रशासकीय राज होतं, बऱ्याच जास्त कालावधीनंतर होत आहे समजा इलेक्शन 7-8 वर्षानंतर, कारण कोरोना मदत आला त्याच्यामुळे लांबलं, त्यामुळे जास्त सध्या चुरस आहे लोकांमध्ये. तर तुम्हाला काय वाटते प्रशासकीय राजमध्ये सॅटिस्फाईड होते लोक साफसफाईच्या बाबतीत वगैरे? ते खूप मोठा चेंजेस झालेला अमरावतीमध्ये, साफसफाईमध्ये, बाकी कामामध्ये काही पर्सेंटेजमध्ये खूप चांगलं प्रगत झालेलं आहे आपल्या म्हणजे शासकीयच्या याच्यामध्ये. म्हणजे याच्या अगोदर कुठल्याही कारणासाठी नगरसेवकाकडे जसं आपण दावा घेत होतो तर नगरसेवक काही होते नाही, पण प्रशासकीय कामकाजामध्ये लोक सॅटिस्फाईड होते का? होते. आपण काय सांगाल, प्रशासकीय राज आतापर्यंत होतं, नगरसेवक अस्तित्वातच नव्हते जवळपास 6-7-8 वर्षापासून. बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रशासकीय राजमध्ये आपण सॅटिस्फाईड होते का? नाही, मी सॅटिस्फॅक्शन नव्हतं त्याच्यामध्ये. कारण की स्वच्छतेच्याबद्दल प्रशासकीय कुठल्याही प्रकारचा योग्य निर्णय घेत नाही. बऱ्याच वेळा कंप्लेंट केली स्वच्छता विभागाला. एक दिवस यायचे ते कामगार आणि 8 दिवस गावात त्याचाच कचरा पडला आहे. हे तर सिव्हिल एरियाचं सुद्धा म्हणजे अमरावती महानगरपालिका कॅम्प एरियाचा आजही तुम्ही जर सर्वे केला तर जास्तीत जास्त कचरा ते पडलेला आहे. नवीन आहे, कचरा उचलत नाही, गाड्या कुठेही राहतात पडलेल्या. त्यांचे स्थायी कर्मचारी, अस्थायी कर्मचारी, ठेकेदार जागेवर नाही राहतात. आज येतो, उद्या येतो, परवा येतो, हाच नियम राहते त्याच्यामध्ये. आणि आम्हाला वरतून साहेबाचा आदेश आहे. आणि जर नगरसेवक जर असला तर त्याच्यापाशी आम्ही कंप्लेंट घेऊ शकतो, हक्काने म्हणू शकतो. तिथं जर गेलं तर येणार जाणार. म्हणून नगरसेवकाची वार्डामध्ये, प्रभागामध्ये आवश्यकता असणं जरुरी आहे. तो त्यांच्या वैयक्तिक लेवलवर ते काम करू शकतो. आता जसं महायुतीमध्ये सगळे पक्ष मिळून आता सरसगट काम करत आहे, तर आता ह्या युती सरकार टिकेल का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाटते का आपल्याला? स्थानिक स्वराज्य संस्था ही वेगळ्या पद्धतीने निवडल्या जाते, इथं वैयक्तिक वेगळ्या पाहिलं जाते. जसं वार्डाचं आहे तर कोणी मला राष्ट्रवादीवाला लागते, कुणाला भाजपवाला पाहिजे, कुणा काँग्रेसवाला पाहिजे, व्यक्तीचं जसं बा आपल्या एरियातला व्यक्तीचा आहे. स्थानिक स्वराज्यामध्ये पक्षबल राहते, पण इतक्या प्रमाणात नाही राहत. जसं आता चांगल्या उमेदवाराला जर तिकीट दिली तर त्या एरियातला तो निवडून यायचं नाव आहे बा, काम करते, जनतेची नेहमी संपर्क राहते, त्याचा जनतेची सेवेत राहते. पण नवीनच नवख्या उमेदवार दिला, त्याचं पक्षाचं त्यांनी नवख्या उमेदवार दिली, त्याचं अस्तित्व राहतच नाही त्याच्यामध्ये. असा बराचसा अनुभव आलेला. आणि आता महानगरपालिकेचं जे वेगवेगळे विभाग आहे, शिक्षण विभाग झालं, स्वच्छता विभाग झालं, हे तर सगळ्यात मागासलेला विभाग कोणता वाटते आपल्याला? आता शिक्षण विभागाचं तर फार कमी लोकांना काम पडते. फक्त मागातलेला विभाग आहे आणि सर्वात जास्त काम पडणारा स्वच्छता विभागाचं आहे आणि टॅक्स विभाग.
त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे. टॅक्सचा विषय आपण काढला तर टॅक्सच्या बाबतीत सगळ्यात जास्त आता वसुली घरी घरी जाऊन वसुली करायला समजा सुरुवात केली आहे त्यांनी, तरी लोक तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याचं काय कारण वाटतं? कारण काय राहते की लोकांचं चुकलेलं आहे त्याच्यामध्ये. 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट 3000 बांधकाम केलेला आहे, त्याच्यामध्ये 5000 बांधकाम केलेलं आहे. महानगरपालिकेने एक सर्वे केला, मोजलेला आहे, त्याच्यात त्यांना तो वाढीव टॅक्स दिला. ते म्हणते आमचं जसं जुनं आहे, सँक्शन कोणाचं घर सँक्शन नाही आहे, त्याचा भूर्दंड तर तुम्हाला भरावा लागते. स्वतः मी भरणारच आहे. पण त्यासाठी कधी याच्यात लोक सुद्धा दोषी आहे. महानगरपालिका सुद्धा सँक्शन नकाशा देते एवढा आणि बांधकाम होतं एवढा. आता दुसरी एक माझी तर मोठं आहे की FSI वाढून दिल्या प्रत्येक मार्केटवर, पण त्याचा प्लॉट आहे 3000, FSI त्याला देते 6000चा. पार्किंग कुठं जाणार आहे? पार्किंगचं महत्त्व आहे ना. तुम्ही प्लॉट तर 3000 आहे, FSI 6000, त्याच्यात भरपूर लोक राहून राहिलेले आहे. पण पार्किंगचं महत्त्व, त्याच्यात तुम्ही शॉपही काढता, फ्लॅटही काढता, तुमचा प्लॉट तेवढाच आहे. हा प्रॉब्लेम कुठं आहे? FSI वाढून दिला आहे, पण FSI पार्किंगचा त्याचा मुद्दा तिथे काहीच ठेवत नाही. तो पार्किंगही विकून टाकते. त्यामुळं याही बाबतीत इम्प्रूव्हमेंट खूप इम्प्रूव्हमेंट हवा आहे. आगामी मनपा निवडणुकीसंदर्भात लोकांना बऱ्याचशा अपेक्षा आहे, तर आपलं काय मत आहे? काय काय इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे अजून मनपामध्ये? महानगरपालिकेमध्ये जे कचऱ्याच्या समस्या आहेत आणि रस्त्यांच्या समस्या आहेत आणि अनधिकृत पार्किंगच्या समस्या आहेत. या संदर्भात नवीन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा मॅडम आल्या असता यांनी तीन महिने फक्त अतिक्रमणाच्या संदर्भातच कारवाई केलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या समस्या आहेत, कचरा झालं आणि जे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे बाकीच्या समस्या आहेत, जसं रोडवर ज्या गाड्या वगैरे लावतात, त्या प्रकारच्या कुठल्याच प्रकारच्या समस्या अजूनपर्यंत निघालेल्या नाही आहेत. तर आता आपल्याला काय अपेक्षित आहे? नवीन महापालिका बऱ्याच दिवसानंतर, आता इलेक्शन होते आहे जवळजवळ 7 वर्षानंतर, तर आता नवीन याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम कोणत्या मुद्द्यावर काम होणं आवश्यक आहे? सर्वप्रथम आपल्या रस्त्याच्या संदर्भात झालं, कचऱ्याच्या संदर्भात झालं, ह्या समस्या निकाली निघणं आवश्यक आहेत. आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत जे अधिकारी आहे, कर्मचारी आहेत, हे प्रशासकीय कामकाज सुरू झालं तेव्हापासून हा सगळा महानगरपालिकेमध्ये पूर्ण व्यवस्था ढासळलेली आहे. कुठल्याच प्रकारच्या नागरिकांच्या समस्या ह्या निघालेल्या नाही आहेत. आणि 2-3 महिन्याच्या आधी जवळपास मे महिन्यामध्ये जन्ममृत्यू दाखल्याच्या संदर्भात मी महानगरपालिकेमध्ये मोठी समस्या होती. ते तक्रार मी महानगरपालिका आयुक्तला मॅडमला भेटून मी प्रत्यक्षात त्यावर चर्चा केली आणि त्याच्यानंतरही 1 महिन्यात एक जन्ममृत्यू दाखल्याच्या संदर्भात प्रकरण मॅडमनी फक्त 1 महिन्याच निकाली काढले, परत आता अजून बंद झालेले आहेत. आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांची जे उर्मट वागणूक आहे, हे समस्या सगळ्याच तुम्ही झोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशासकीय राज आतापर्यंत होतं, नगरसेवक अस्तित्वात नव्हते. महानगरपालिका प्रशासन जे लोकांशी जे कनेक्ट करते महानगरपालिकेला नगरसेवक, तर प्रशासकीय राज आतापर्यंत असल्यामुळं प्रशासकीय राजमध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे? हो, प्रशासकीयमध्ये म्हणजे जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या निघालेल्या नाही आहेत. बऱ्याच समस्या आहेत का जेणेकरून आता निवडणूक झाल्यानंतर ते कसं महानगरपालिकेचा जे नगरसेवक वगैरे येतात, अधिकृत राहतात, ते कसं त्या प्रकारे काम करून घेतात, म्हणजे जेणेकरून कसं या बाकीच्या याच्यावर वर्चस्व राहते. आता ते वर्चस्व राहिलेले नाही आहे अधिकारी कर्मचाऱ्यावर. सगळा भोंगळ कारभार महानगरपालिकेचा. तुम्ही प्रत्येक झोनमध्येच असाल तर कर्मचारी 12 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच येत नाही. त्या प्रकारचे माझ्याजवळ व्हिडिओ पण आहेत, माझ्याजवळ तक्रारी पण आहेत. या सगळ्या प्रकारचा मी महानगरपालिके 1-2 वेळा सौम्या शर्मा मॅडमकडे पाठपुरावा केलेले आहे. पण कसं आहे, काही दिवस सुरळीत चालते, 8-10 दिवस परत तेच व्यवस्था. आता यावेळेस महिला राज जरा ॲक्टिव्ह झालेला आहे. 50% महिला आरक्षण आहे, 44 नगरसेवक महिला राहणार आहे. याबद्दल काय मत आहे आपलं? हे महिलासाठी एक अभिमानास्पद बाब आहे आणि जेणेकरून कसं महिला पण या प्रवाहात येतील, ही एक चांगली बाब आहे. यावेळेसच्या कॉर्पोरेशन इलेक्शन लांबलं बरंचसं का याच्यामुळं, कोरोनामुळं,
बऱ्याच दिवसानंतर होत आहे, त्यामुळे जास्त उत्सुकता आहे लोकांमध्ये. तर प्रशासकीय राज आतापर्यंत होतं, प्रशासकीय राजमध्ये आपण सॅटिस्फाईड होते काय? सॅटिस्फाईड होतं आणि प्लस नगरसेवकांनी सुद्धा उत्तम कामगिरी बजावली आहे. जे त्यांचे कर्तव्य आहे ते त्यांनी पारदर्शकपणे पार पाडले. आता सद्यस्थिती पाहता कॉर्पोरेशनच्या बद्दल काय शहरात इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे? कॉर्पोरेशननं कुठल्या कुठल्या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे? रोड डेव्हलपमेंट तर सध्या करंटली चालूच आहे. प्लस IT हब अमरावतीमध्ये नाही आहे, तर IT हब अमरावतीमध्ये यायला पाहिजे. बाकी क्वार्टर्स वगैरेचा बनवलेला आहे प्रोजेक्ट, जो की आपला राडगाव MIDCला सुरू आहे. पण IT हबसाठी जे सुरू होतं मधात, इथून 6 महिने अगोदर जे ऐकण्यात आलेलं होतं की IT हब सुरू होणार, पण तो अजूनही सुरू नाही झालेला आहे. प्लस एक मेडिकल कॉलेजनी आलेलं आहे, जे मागच्या वेळेला बोलणं झालेलं होतं की कोंडेश्वर रोडला मेडिकल कॉलेज होणार, त्याची पण आतापर्यंत काही सुरुवात नाही झालेली आहे. आता सगळे पक्ष जसे आपले राजकीय बलाबल सांगत आहे, कॉन्फिडन्स दाखवत आहे, आपल्याला काय वाटते कोणाची सरशी राहील? पक्षाला न पाहता माणसाला पाहावं. ज्यांनी आपल्यासाठी काही ना काही काम केलेलं आहे, जे रेग्युलरली वर्किंगमध्ये आहे, इव्हन डेटा पब्लिकच्या टचमध्ये राहतात आणि ज्यांचं आपलं इमेज जी चांगली आहे प्रॉपर, तर त्यांना वोट द्यावे. महिला राजची सरशी आहे, जवळजवळ 44 जागा 87पैकी महिलांसाठी राखीव आहे. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं, महिलांनी आता याचा किती बेनिफिट घ्यायला पाहिजे? नक्कीच बेनिफिट घ्यायलाच पाहिजे. हर एक पार्टीमधून महिलांना उमेदवारी मिळायलाच पाहिजे आणि तो बेनिफिट घ्यायलाच पाहिजे. आणखी आपल्याला काय वाटते की आता नगरसेवक राज्यामध्ये, नगरसेवक जसा म्हणजे मीडिएटर आहे कॉर्पोरेशन आणि सामान्य माणसाच्या मधला, तर तो मीडिएटर आतापर्यंत नव्हता, प्रशासकीय राज होतं. परंतु मागच्या वेळेस आपण पाहिलं की प्रभागीय पद्धतीमध्ये तीन नगरसेवक 2 नगरसेवक असा प्रभाग वाईज होतं. याच्या अगोदर जे वार्ड पद्धती होती तसं एक वार्ड एक नगरसेवक, बरोबर. तर ती सिस्टीम चांगली होती की त्याच्यानंतरची जी आली ही सिस्टीम 2-3 प्रभाग आणि त्याचे 2 किंवा 3 नगरसेवक, तर हे कुठली सिस्टीम आपल्याला चांगली वाटली? लेटेस्टमध्ये तर आता जे करंटली सुरू आहे हेच बेटर वाटते, कारण की एका माणसाऐवजी आपल्यासोबत 2-3 माणसं टचमध्ये राहतात. कधीची इन केस इमर्जन्सीला एखादी नगरसेवक किंवा आणखी कोणाला आपला कॉल नाही उचला, तर आपल्याकडे दुसरं ऑप्शन राहते, आपण त्यांना कॉल करून आपलं काम करून घेऊ शकतो. आणि मतदार याद्यांचाही मुद्दा बराचसा गाजतोय, तर आपल्याला काय वाटते मतदार याद्यांमध्ये खरंच इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे? हो, नक्की व्हायलाच पाहिजे इम्प्रूव्हमेंट, कारण की भरपूर जणांचं म्हणणं असं पडलेलं आहे की आमची वोटिंग दुसऱ्या प्रभागमध्ये गेलेले आहे. पण ते इम्प्रूव्हमेंट करून लवकरात लवकर तातडीने त्याला सुंदर करण्यात यावे. बऱ्याच मोठ्या गॅपनंतर आता कॉर्पोरेशन इलेक्शन होऊन राहिले, त्यामुळे उत्सुकता बरीच आहे लोकांमध्ये. तर तुम्हाला काय वाटते, प्रशासकीय राजमध्ये लोक सॅटिस्फाईड होते? प्रशासकीय राजमध्ये लोक सॅटिस्फाईड तेव्हा होतील जेव्हा लोकांच्या संपूर्ण गरजा पूर्ण होतील. कारण की कसं आहे, आज जे शासन बरेचसे काही उपक्रम वगैरे काढत आहे, मान्य आहे मला, त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा समाधानी आहे काही लोक, परंतु जसं पाहिजे त्याप्रमाणे काम होत नाही आहे. कारण की प्रशासनाने काही गोष्टी, आज जे सुशिक्षित बेरोजगार आहे ते आजही बेरोजगारीतच राहत आहे. त्यांना पाहिजे तसं त्यांना मोटिवेशन पाहिजे तशी त्यांना काय म्हणतात त्याला, पाहिजे तसं त्यांना काही रोजगार वगैरे मिळत नाही आहे. कारण की आपल्याला कसं शासन दाखवत आहे की अशा प्रकारे आम्ही हे प्रोजेक्ट काढत आहे, अशा प्रकारे आम्ही बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, आम्हाला ते सांगत आहे, परंतु ते प्रत्येकाजवळपर्यंत ते पोचत नाही आहे साहेब. आणि त्यामुळे असं वाटते की यांनी आता गेल्या 9 वर्षापासून आता हे निवडणुका काढल्या, हे खूप चांगली गोष्ट आहे. कारण की बाबासाहेबांनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मतदानाचा, म्हणजे प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे की आम्ही तिथे मत द्यावं आणि योग्य व्यक्तीची नेमणूक करावी. कारण की ही आवश्यकता आहे. कारण की एखादा व्यक्ती असाही राहतो ज्याला प्रत्येक व्यक्तीचा विचार आणि त्याबद्दलची भावना असते. असाही व्यक्ती जर आला तर ते चांगलंच आहे, त्याचं स्वागतच आहे. कारण की असं नाही की सर्वच व्यक्ती हे फक्त राजकारणीच हेतूने पदार्पण करतात. काही व्यक्तींमध्ये समाजकार्य असते, तो आमच्यातलाच असतो. त्यामुळे ह्या निवडणुका असणे हे गरजेचंही आहे.
नाही, आता जसं पक्षीय बलाबल बरेच पक्ष सांगून राहिले, हां हां बरेच पक्ष कॉन्फिडंट आहेत एकदम. हां हां तर त्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटते की म्हणजे व्यक्ती पाहून वोटिंग केलं पाहिजे की पक्षीय बलाबल पाहून समजा काही लोकांचा कल असतो तर ते योग्य आहे का? नाही, माझ्या विचाराने व्यक्ती पाहून मतदान केलं पाहिजे. कारण की मी आता सांगितलं आहे की एखादा व्यक्ती हा तळागाळातला असतो, त्याला खरंच वाटतो की आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत नाही आहे, त्या केल्या पाहिजे. हा एक साधारण व्यक्ती सुचू शकतो. म्हणून माणसाने व्यक्ती पाहून मतदान केलं पाहिजे. पक्ष तर हा आवश्यकच आहे, कारण की पक्ष जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण बरेचसे कामाला म्हणजे गती येते. पक्ष आवश्यक आहे, परंतु त्यामधला तो व्यक्ती त्याला आपण ओळखलं पाहिजे. माझा विचार व्यक्ती पाहून मतदान केलं आता पाहिजे. जे समजा प्रशासकीय राज होतं त्याच्यामध्ये काही लोक सॅटिस्फाईड होते, काही नव्हते. बऱ्याच लोकांना म्हणजे मीडिएटर म्हणून जो काम करते नगरसेवक, प्रशासन आणि सामान्य माणसातला, हां तर हा आतापर्यंत नव्हता. तर प्रशासकीय राजमध्ये आतापर्यंत जे काही निर्णय झाले, काही त्यातले रन झाले, काही नाही झाले. तर प्रशासकीय राजमध्ये आणखी काय काय महत्त्वाची इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे आपल्याला वाटतं? माझ्या विचारे साहेब, प्रशासकीय राज्यामध्ये सुरुवातीला तर बेरोजगारी हा एक पहिला मुद्दा आहे. आणि शेतकऱ्याचा प्रश्न हाही अजून पूर्णतः सुटलेला नाही आहे. आजही ते हलाखीतच जगत आहे आणि आजही त्यांना जो त्रास होत आहे तो आजही होत आहे. तोही प्रश्न सोडवला पाहिजे. आणि बेरोजगारी आपण म्हणतो की बरेचसे, आणि हे एक युवकाचंही कर्तव्य आहे की त्यानेही आपला कर्तव्य बजावलं पाहिजे. की आजचा युवक हा नशेकडे वळलेला जात आहे. त्याने काय केलं पाहिजे? मी असं नाही, मी शासनालाच प्रशासनालाच दोष देत नाही, मी इथल्या युवकालाही दोष देतो. कारण की हे जे युवक आहे हे आज आपण न्यूजमध्ये पाहतो, आपण पेपरमध्ये पाहतो, हे नशेकडे वळत आहे. त्यांनी काय केलं पाहिजे? यांनी स्वतः त्याची जाण घेतली पाहिजे की आपण काय करत आहोत. आपण नवयुवक, आपण या भारताचे खांब आहोत आणि आपण कुठल्या वळणावर जात आहोत. आज आपण पाहतो की प्रत्येक इथे सायन्सपूर मैदान इकडे हे नवयुवक काय करतात? संध्याकाळी गांजा, चिरळम यामध्ये आपलं आयुष्य म्हणजे हे वेस्टेड करत आहे आणि भटकलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची दिशा दिसत नाही आणि दोष देतात ते सरकारवर. यांचंही काही कर्तव्य आहे. त्यांची सर्व दोष आपण त्या शासनावर देऊ शकत नाही, सरकारवर देऊ शकत नाही. काही आपले कर्तव्य आहे. आता या युवकाची कर्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे युतीचं राजकारण सक्सेसफुल आहे का, वाटतं का आपल्याला? हो, माझ्या मते युतीचं जे राजकारण आहे हे सक्सेसफुल आहे. कारण की युतीनेच आपला कुठल्याही कामात, राजकीय कामात युती ही एक संघटना. बाबासाहेबांनी म्हटलं आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित हा शब्द दिलेला आहे. तुम्ही युतीने जर युती करसाल तर तुमचे काम हे 2 पट जास्त होईल, माझं असं मत आहे. याच्या व्यतिरिक्त आता महिला राज समजा सक्रिय आहे आणि 44 जागा आता महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यानंतर 10 स्वीकृत नगरसेवक आणखी ॲड केलेले आहे. असे 97 लोकांचा आता असणार आहे मनपा येणारी. तर महिलांनी आता किती बेनिफिट घेतला पाहिजे या गोष्टीचा? महिलांनी याचा बेनिफिट हा महिलांना तसाही शासनाने बऱ्याचशा गोष्टीमध्ये महिलांना आरक्षित केलेला आहे आणि त्यामुळे महिलांनी याचा बेनिफिट, याचा जो ही दिलेला आहे हा चांगल्या कार्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने याचे चांगल्या शैक्षणिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या असा त्यांनी त्यामध्ये बेनिफिट घेतला पाहिजे. आपल्या दृष्टीनं पाहता एक किती लोक स्थानिक राजकारणाच्या बाबतीत सक्रिय किंवा इंटरेस्टिंग असतील? म्हणजे जसं व्होटिंग पाहतो आपण दरवर्षी 50-60% आसपास होतं. 100% म्हणजे 80% होऊन नाही राहिला आजकाल. तर मतदार तेवढ्या इंटरेस्टनं आता बाहेर पडत नाही आहेत, म्हणजे एवढं गव्हर्नमेंटचं कॅम्पेनिंग असून सुद्धा. तर तुम्हाला काय कारण वाटते याच्यामागे? हे बरोबर बोलले तुम्ही. याचं कारण असं आहे साहेब की आता आपण पाहतो की जे EV मशीन आहे यामध्ये जो घोटाळा आपल्याला दिसत आहे, मी स्पष्टच बोलतो, त्यामुळे कसं लोकांचा जो कल आहे हा वोटिंगकडे वळत नाही आहे. कारण की लोकांना प्रत्येक जागी असं आपल्याला दिसून येतं की वोटिंग एकही वोट याचं नाही, यांनी तर इथं वोटिंग दिलेलं आहे, पण
पण यामध्ये ह्या मशीनमध्ये प्रॉब्लेम असल्याकारणानं आमचं वोट गेलं कुठे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आता एक अशी भावना समज झालेला आहे की आम्ही वोटिंग करावं की नाही करावं. आम्ही याला वोटिंग केल्यानंतर आमचं वोट कुठे जाते. त्या मशीनमध्ये तुम्ही वोट देसाल दुसऱ्याला आणि ते ॲटोमॅटिक ते वोटिंग दुसऱ्याला जाते. त्यामुळे मला असं वाटतं या EV मशीनमुळे लोकांचा वोटिंगकडचा कल हा डावलत आहे. त्यांच्याकडे असं वाटत आहे की आपण आधी जसं बॅलेट पेपरवर होतं तर तेव्हा ते कन्फर्म वाटत होतं की आपण ज्याला मत दिलं त्याला ते मत गेलं. परंतु आता ह्या EV मशीन जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून असं वाटत आहे की हे मत. आणि आता तुमची ते मीडिया आहे ना, मीडियामुळे लोक सक्रिय होतात ना. त्यांना कळते अरे बा काय चालू आहे काय नाही, आहे का नाही. लोक नाही तर कसं आहे कुठंही हे केलं तर त्यांच्या समोर असं राहते की बा आपलं मत योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. लोक बोलत नसतात पण ते कसं आहे की चर्चेतून आपल्याला माहिती पडते जिथं जिथं गोष्टी होतात. आपल्याला काय वाटतं EVMचा जो EVMमुळंच लोकांचं आता माझं म्हणणं कसं आहे, कोणी आता हे असं दाखवतात की EVMमुळे होते, कोणी त्याच्यापेक्षा मग जसं जे पहिले होतं बॅलेट पेपर कधी काही वाईट होतं काय. मग आज टेक्नॉलॉजी चांगली आहे वाईटही त्याचा माणूस अनुभव हे घेऊ शकतो ना त्याचा. तर मग आता वाटते बा मग एवढं तुम्ही शुअर वाटते तर मग जसं आहे तसं करायला मग नाही बा पब्लिकला वाटत तर हे करायचं. आजकाल कसं आहे राजकीय लोक कसं आहे त्याच्या मनानं सगळं झालं पाहिजे असं नाही. कसं आहे मग तुम्ही म्हणताना लोकशाहीसारखं काही राहिलंच नाही ना तसं पाहिलं तर. त्याच्यामुळे लोक कसे नैराश्य, एक तर कसं रोजगार नाही तर तुम्ही ते कसं आहे काही डेव्हलपमेंट सगळं पुण्या मुंबईतच जायला लागते. पुरं इंजिनियर करा पैसे आपण एवढे पैसे लावा पोराला जाते कुठं पोरगा इथं नाही तर फॉरेनले. आता नागपुरात एवढं हे आहे आपलं अमरावती तर काही इतक्या वर्षापासून आपण म्हणजे मी आज पाहून राहिलो बा की असं इलेक्शन आहे की तेव्हापासून जसं आहे तसंच आहे. एक बघतं काय थोडंसं आता काय जरासं इलेक्शन आलं आता रस्ते पाहून राहिलो आपण. याच्या पहिले चाले जसे आहे ते मीच तर 2दा पडलो आहे. आता कोणाला आता गाडी असते आपली दिसत नाही कधी काही हे नाही आहे तर बिलकुल लाईट नसते तर कुठं काही नसते. आतापर्यंत नगरसेवकही पाहिले नाही 5 वर्षात आपण कोण होता कुठं आहे असं सगळं चालू आहे. म्हणजे लोकशाहीच्या ह्याच्यात तसं पाहिलं पब्लिकची आहे ना हे काही नाही. सरकारची जेवढी जिम्मेदारी तेवढी पब्लिकची असते म्हणा. पण कसं आहे की वरून जर थोडंसं हे राहिलं तर खालून बरोबर होते सगळं, आहे का नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पक्षीय बलाबल कसं राहील काय वाटते, कोणत्या पक्षाची सरशी राहील. ज्या पक्षाची केंद्रात राज्यात सत्ता त्याला स्थानिक लोक आजपर्यंतच्या निवडणुकीत प्राधान्य देतात. म्हणजे जिसकी लाठी उसकी बस असा प्रकार असं तुमचं स्पष्ट मत आहे. हो जास्त 70% सीटा त्यांच्याच लागतात. हो का. आणि या निवडणुकांमध्ये म्हणजे नगरपालिका म्हणा नगरपालिका म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा त्या स्थानिक प्रशासनामध्ये पक्षीय बलाबल पहिले महत्त्वाचं आहे की कॅन्डिडेट महत्त्वाचा आहे काय वाटते आपल्याला. कॅन्डिडेट चांगला असला तर पण जास्तीत जास्त लोक पक्षाला पाहून मत करतात, माणसाला पाहून नाही करत. का करत असतील लोक असं काय वाटते तुम्हाला. त्या पक्षाच्या ध्येय जो कोणताही पक्ष त्याच्यावर त्या पक्षाचे लोक ध्येय धोरणार लोकायला आस्था असते प्रेम असते म्हणून त्याला मतदान करतात. तसं मग स्थानिक म्हणजे स्टेट लेवलवर आपला आवडता नेता कोणता आहे. स्टेट लेवलवर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य लेवलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत रापाटी शरद पवार गट. म्हणजे आता शरद पवार गटाची जे म्हणजे युती आहे तर युती स्थानिक लेवलवर स्थानिक राजकारणामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती किती सक्सेस राहील काय वाटतं आपल्याला. महायुतीमध्ये जसं जेव्हापासून राष्ट्रवादी ॲड झाली तर स्थानिकमध्ये बऱ्याच ठिकाणी कुठं म्हणते म्हणजे महायुतीत राष्ट्रवादी कुठे ॲड आहे किंवा कुठे ॲड होणार नाही अशा चर्चा आहे. तर काय वाटतं आपल्याला युती सक्सेसफुल आहे का स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये. हे तिन्ही पक्ष सोबत लढले असते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब उद्धव सेना तर जास्त सक्सेस. डिवाईड लढले तर एवढं नाही होणार. एकत्र बल म्हणजे जरासं जास्त चांगलं राहिलं असतं. हो राहील ते. आणि आपल्याला अजून काय वाटतं की आता महिलांचा जेवढा सहभाग आहे राजकारणात तर महिला जेवढ्या सक्रिय होऊन राहिल्या आहे तर पुढं राजकारणामध्ये महिलांचा जो येणारा कल आहे अजून वाढण्याची शक्यता आहे का. तो महिलांचा कल वाढून राहिला ना. मतदानाची टक्केवारी मतदानाची टक्केवारी तर आपण जर नाही मतदानाच्या टक्केवारीत महिलांची टक्केवारी वाढून राहिली. महिलांची टक्केवारी वाढून स्टुडंटही तेवढे ॲक्टिव्ह होत आहे आता पाहत आहे आपण. पण आपल्याला असं वाटते का की मतदानापासून अजूनही तेवढे अवेअर नाही झाले आहे लोक म्हणजे मताची फायनल टक्केवारी पाहता.
नाही तर टक्केवारी 70% येते ना, जेवढी म्हणजे कमी नाही आहे, 70% येते. तर 65च्या वर चालून राहिली. जर 65च्या वर राहिली तर कमी म्हणा लागते, पण 65च्या वर चालते ना, 65, 70, 75. बऱ्याचशा बाबतीमध्ये अजून काय काय इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे आपल्याला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये? जनरली अमरावतीचा विचार करता. अमरावती जसं कॉर्पोरेशनचा विचार करतात, जे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये ज्याप्रमाणे काही कंपन्या स्थायिक झाल्या ॲग्रिकल्चर संबंधी, डेअरी फ्रूट्सवरवी, इंडस्ट्रियल वर्क आहे, त्याच्यात ITI झालं, ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालं, वेटरनरी डिप्लोमा झालं, डिग्री झालं, नर्सिंग, याच्यानुसार जर जॉब भेटत असेल तिथे गेल्यापेक्षा त्याच्यापेक्षा उद्योग आयुक्तांनी आणायला आणि अशा प्रकारचं करावं. जनरली बेरोजगारी ही समस्या आहे, त्याला जर हात घातला तर बरंचसं आणि आणखी लोकांचं प्रशासनाकडे जी आशा आहे ती बेरोजगारांची खूप जास्त पाहणे. आणि जे समजा जे दारूबंदीसारखे विषय आहेत त्याला रात्रीच्या वेळेस बंदी ठेवा असं आयुक्ताने हद्दीत 12च्या नंतर किंवा बार हे ते हॉटेल अशा गोष्टी बंद ठेवा. जे शहराची गरिमा त्यांनी उंचावल्या जाईल. हां हॉटेल 12च्या नंतर कोणतेच चालून राहणार नाही अशा पद्धत. आपल्याला काय वाटते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्या पक्षाची सरशी राहील, कोणता पक्ष फ्रंटवर राहील? कसं आहे सर, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की कोणत्या पक्षाची सरशी राहील. आता जनरली असं होतं की जो सत्तेत पक्ष असतो त्याची कदाचित थोडीफार सरशी होत असते, परंतु लोकांच्या मताचा कल असा आहे की काही धार्मिकतेकडे वळून सत्ताधारी पक्षाकडे काही मतदार वळतात. काही मतदार असे आहेत की जे त्यांच्या मनामध्ये रोष आहे की आम्ही एवढा विरोध करूनसुद्धा हेच पक्ष सत्तेवर कसे जातात. आणि त्यातल्या त्यात हा जो अवधी, प्रशासकीय अवधी इथे वाढला जिल्हा परिषदेमध्ये की नगर परिषदेमध्ये, महानगरपालिका, याचं कारण काय आहे? निष्कारण हा अवधी वाढवला आणि यामध्ये कुठलंही असं कारण नसताना इथे प्रशासक नेमल्या गेले. का नेमल्या गेले? आता यापूर्वी 2014 पूर्वी असं कधीही झालेलं नाही. आणि जेव्हा कदाचित असं झालेलं असेल तो त्यामध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्याला 6 महिन्यापर्यंत तुम्हाला प्रशासक नेमता येतो, त्याच्या पलीकडे नाही. पण इथे 5-5 वर्ष, 7-7 वर्ष प्रशासक आहे. याचं कारण काय आहे? लोकांमध्ये की राजकारण चांगलं झालं पाहिजे, या राजकारणातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी भावना मुळात संपण्यात जमा झालेली आहे. कारण राजकारण्यावरचा किंवा राजकीय पक्षावरचा सामान्य जनतेचा रोष हा स्पष्टपणे दिसून येतो आणि विश्वास उडालेला दिसतो. याचं कारण असं की जो पक्ष सत्तेत आला 2014 पूर्वी थोडंफार वातावरण जे लोकांच्या मनामध्ये होतं ते शांततेचं वातावरण होतं. आणि 2014 नंतरच्या निवडणुकीनंतर देशामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा राज्याच्या निवडणुकांमध्ये लोकांना असं जाणवलं की जातीयवादाची तेढ निर्माण झाली की गरज नसताना हा मुद्दा उपस्थित झाला. मुस्लिम हिंदू हा मुद्दा उपस्थित झाला. याची गरज नव्हती, कारण त्यापूर्वीही हिंदू मुस्लिम इथे राहत होते. मोगलांनी 750 वर्षे राज्य केलं, त्यावेळेस आपला धर्म खतऱ्यात नव्हता, देश खतऱ्यात नव्हता. इंग्रजांनी राज्य केलं, तुर्कांनी राज्य केलं, सगळ्यांनी इथे आपण गुलामीतच जीवन जगत आलो. तेव्हापर्यंत आपला धर्म किंवा आपला संस्कृती हे खतऱ्यात गेलेले नाही, धोक्यात गेलेले नाही. आता हे 14 नंतर का व्हायला लागलं? हा विचार मतदाराच्या मनामध्ये आहे. एवढे होऊन निवडणुका ज्या असतात, कुठल्या का निवडणुका होईना, ही लोकशाहीचा फार मोठा उत्सव म्हणून मनामध्ये धरून लोक निवडणुकीला सामोर जातात आणि मतदान करतो. कशासाठी करतो? की इथून तरी काहीतरी चांगलं निर्माण होईल. पण साहेब, इथे असं झालं आहे की आता हे आम्ही तर सामान्य माणसं आहो, पण हा मुद्दा असा गाजतोय की मतांची चोरी EVMमधून होते. हे सिद्ध झालं आहे, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे की होऊ शकतं. आणि आता त्यांच्या मनामध्ये हे झालं, त्यांच्या विचारामध्ये झालं की अरे मशीनमधून चोरी जे होते ही लोकांना उघडकीस आलेली आहे. यामुळे दुसरा मार्ग काय काढायचा? तर साहेब, ज्या ज्या विभागामध्ये मतदार जे आहे आपल्या बाजूचे नाहीत, त्यांचे मतं गहाळ करण्यात आले. आणि जिथे
आपल्या बाजूचे मतदार आहेत तिथे मतदार याद्यात नाव वाढवण्यात आले, असा हा प्रकार झाला. म्हणून हा साहेब मतदार याद्याचा जो घोळ आहे तो कायमच आहे, कंटिन्यू. आणि यापूर्वी एवढा घोळ असा नव्हता. एका घरात साहेब 400-400 500-500 मतदार कसे आले झिरो ॲड्रेसवरती. हा एक लोकांचा विचार करायला लागले लोक, हे कसं काय होऊ शकतं. झिरो ॲड्रेस, झिरो, आणि वस्तीचं नाव माहीत नाही, आणि एकच घर, एकच नंबर, 400 मेंबर एका घरामध्ये. असं तर कधी झालं नाही. मुघलांच्या काळात महाभारतामध्ये एका माणसाला 100 मुलं होते धृतराष्ट्राला, इथे एका माणसाला 400 मुलं होतात. हे कसं काय शक्य आहे. हा सगळा लोकशाहीला संपवण्याचा हा डाव आहे. इथे हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा हा राजकारण्यांचा डाव आहे. इथे कोण्याही पक्षाला मला असं सांगायचं नाही की ह्या पक्षाचा डाव आहे, असं नाही आहे. पण लोकशाही जर टिकवायची असेल, लोकांसाठी हा भारत देश टिकवायचा असेल, तर तुम्हाला इथली शांततामय बंधुभाव, समता, स्वातंत्र्य याची जी संस्कृती आहे, ही बौद्ध संस्कृती, बुद्ध फिलॉसॉफी तुम्हाला ॲडॅप्ट केल्याशिवाय इथला तुम्हाला लोकशाही टिकवता येणार नाही. आणि प्रत्येकाने इथल्या माणसाबद्दल जर प्रेम ठेवलं, इथल्या माणसाबद्दल, तर निवडणुका हा सहज खेळ होईल की आज क्रिकेट खेळलो, तुम्ही हरले, मी जिंकलो, उद्या मी हरेल, तुम्ही जिंकाल, असा खेळ होईल हा. आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे राजकारण होईल. पण इथे राजकारण दूषित झालेलं आहे असं माझं स्पष्ट. तर पब्लिकशी बोलताना आपण बऱ्याच जणांची या ठिकाणी मतं घेतली. बऱ्याच जणांनी आपल्या मनातल्या भावना आपल्याजवळ व्यक्त केल्या. आणखी लोकांच्या भावना आपण अशाच जाणून घेत राहू. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांची मतांतरं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत घेत राहू. मी कॅमेरामॅन दिलीप जवंजाळसह जितेंद्र गणगोरकर, मंडल न्यूज, अमरावती.